बघत असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त 50-50 पॅटर्न हा समजून घ्यावा, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता. आणि बॅकलॉग वायडी अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमचा एकही डाऊट उरणार नाही. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. जाणून घेऊया की रेग्युलर साठी किंवा बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी 50-50 पॅटर्न हा कसा लागू होईल हे आता आपण बघूया. आता 50-50 पॅटर्न मधले पहिले जे 50% असेल ते असेल तुमच्या इंटरनल असेसमेंट वरती, आणि नंतर जे 50% असतील ते असतील तुमच्या प्रिव्हियस सेमिस्टर किंवा प्रिव्हियस इयरच्या रिझल्ट वर डिपेंड. ठीक आहे. तर पहिले 50% म्हणजे जे इंटरनल असेसमेंट आहे त्यामध्ये नेमके कोणकोणत्या गोष्टी येतात, कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात ते आता आपण बघूया. तर त्यात आहे सर्वात महत्वाचं तुमचं असाइनमेंट. तर शिक्षक लोकांनी तुम्हाला किती असाइनमेंट दिल्या होत्या आणि तुम्ही त्या किती कंप्लीट करून परत सबमिट केल्या, याला सुद्धा तुमचे मार्क्स असतील. नंतर आहे तुमचं अटेंडन्स. तर अटेंडन्स म्हणजे जे 13 मार्च पर्यंत म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरची सर्व अटेंडन्स तुमची यामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे. तुमच्या अटेंडन्सला सुद्धा मार्क्स असतील. नंतर असतील तुमचे लॅब मॅन्युअल, किती प्रॅक्टिकल आतापर्यंत तुमचे परफॉर्म झाले आणि रीडिंग वगैरे कॅल्क्युलेशन वगैरे करून तुम्ही किती लवकरात लवकर ते चेक करून घेतले, याच्या सुद्धा तुम्हाला मार्क्स दिले जातील. नंतर आहे तुमचं सबमिशन. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काही विषयांचं सबमिशन झालं होतं, तर ज्या विद्यार्थ्यांनी सबमिशन टाइमावर केले असेल त्यांना त्याचे पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळतील, आणि ज्या विद्यार्थ्यांचे सबमिशन झाले नसेल किंवा लेट झाले असेल, असं काही जर समजा प्रॉब्लेम असेल तर त्यांना सबमिशनचे मार्क्स थोडेसे कमी केले जातील. नंतर पुढचा विषय असेल तुमचा गेस्ट लेक्चरची अटेंडन्स. तुमच्या कॉलेजमध्ये आतापर्यंत किती गेस्ट लेक्चर झाले आणि त्या गेस्ट लेक्चरमध्ये काही विद्यार्थी पळून जातात, काही विद्यार्थी प्रेझेंट असतात, तर अशा प्रेझेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा आहे, कारण यावरून सुद्धा तुमचे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स दिले जातील. नंतर आहे तुमचे मायक्रो प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मायक्रो प्रोजेक्ट प्रेझेंट केलं होतं, काही विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन बाकी होते, नंतर काही विद्यार्थ्यांनी तर सबमिट पण करून टाकले होते. तर अशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क देण्यात येईल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबमिटच केले नाही, प्रेझेंटेशन बाकी होते, अशा विद्यार्थ्यांना थोडेफार कमी मार्क्स दिले जातील. नंतर असेल तुमची पंक्च्युअलिटी. कॉलेजमध्ये तुम्ही कसे वागतात, किती रेग्युलरपणे तुम्ही व्यवस्थित तुमचा होमवर्क, तुमचे प्रॅक्टिकल्स, तुमचे जे पण काही असेल ते किती व्यवस्थितपणे तुम्ही कंप्लीट करतात, किती लवकरात लवकर कंप्लीट करतात, किती टायमावर तुम्ही कंप्लीट करतात, यावर सुद्धा तुमचे मार्क्स असतील. नंतर असेल तुमचे बिहेवियर. तुम्ही कसे वागता, शिक्षक लोकांशी कसे बोलतात, त्यांच्यासोबत कसं वागतात, यावर सुद्धा तुमचे मार्क्स देऊ शकता. नंतर तुमचं फर्स्ट सेशनल, ज्याला तुम्ही इंटरनल सेशनल एक्झामिनेशन 1 म्हणता, म्हणजे जी तुमची पहिली घटक चाचणी झाली आहे त्यावर सुद्धा तुमचे मार्क्स असतील. आता मागील सेमिस्टरमध्ये ज्या पण काही करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी झाल्या त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला आहे का, त्यात तुम्ही जर समजा चांगली रँकिंग वगैरे केली असेल, फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज जर आणले असेल, तर अशावरून सुद्धा तुमचं असेसमेंट ठरवता येऊ शकतं. आणि अशा कोणत्याही गोष्टी, ज्या गोष्टींवरून एखादा शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवू शकतो, अशा प्रत्येक गोष्टींना कन्सिडर करून तुमचे 50% हे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स बनणार आहे. आता यापुढे आपण बघूया की उरलेले जे 50% मार्क्स आहे हे कशा बेसिसवर दिले जातील. आणि हे बघा, हे जे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स असतील हे बॅकलॉगच्या विद्यार्थी आणि रेग्युलरचा विद्यार्थी अशा दोघी विद्यार्थ्यांना समान असतील. म्हणजे हा जो रूल आहे हा दोघी विद्यार्थ्यांसाठी समान आहे. आता बघूया, जर समजा इंटरनल असेसमेंट मध्ये तुम्हाला 100 पैकी 60 गुण दिले गेले, तर समजा असं पकडून घेऊया की तुमची अटेंडन्स भरली नसेल, तुमचे सबमिशन व्यवस्थित झाले नसेल, काही अशा कारणास्तव तुम्हाला 100 पैकी 60 गुण देण्यात आले, बरोबर आहे. आता बघा, आणि तुमचा जर समजा मागच्या इयरचा किंवा मागच्या सेमिस्टरचा जर रिझल्ट बघितला, तर प्रिव्हियस इयर रिझल्ट जो आहे तुमचा, त्यामध्ये तुम्हाला मिळाले 100 पैकी 80% मिळाले. समजा तुम्हाला त्यामध्ये मिळाले 80% गुण मिळाले आहे, बरोबर आहे. आता 100 पैकी 60, तर 50 पैकी किती झाले बघा बरं. तर 100 पैकी 60 तर 50 पैकी हे मिळाले तुम्हाला 30 गुण. आता याच्यामध्ये पण बघा, 100 पैकी 50 पॅटर्नचा रूल कसा असेल. ठीक आहे. आता आपण बघूया की बॅकलॉग साठी हाच पॅटर्न कसा असेल. की त्या एखाद्या विद्यार्थ्याला इंटरनल असेसमेंट मध्ये मिळाले 100 पैकी 60 गुण, 100 पैकी 60% ला मिळाले. आता 100 पैकी 60, तर मग 50 पैकी किती झाले, ते 50 पैकी ते झाले 30 गुण झाले, बरोबर आहे. आता
जर समजा प्रिव्हियस रिझल्ट जर त्याचा घेतला, आता त्याचे आहे भरपूर बॅकलॉग. आता बॅकलॉग असल्या कारणाने त्याला समजा, आता बघा तुमचा पेपर 70 मार्कचा असतो फायनल, किंवा 100 मार्कचा आपण पकडूया, त्याला विषयामध्ये 100 पैकी 20 मार्क, 100 पैकी 30 मार्क, एखाद्या विषयात तो पास झाला असेल, मग त्याच्यावर त्या विषयात त्याला 100 पैकी 50 मार्क असेल, एखाद्या विषयात असेल त्याला 100 पैकी 5 मार्क असेल, असं काहीतरी असेल. मग हे 5, 10, 20, 25 नंतर मग तुमचे टर्म वर्क्स, नंतर तुमच्या ओरल, प्रॅक्टिकल, सबमिशन, अशा बऱ्याचशा मार्क मिळून तुमचे टोटल पर्सेंटेज काउंट केले जातात. आता बघा, जर समजा तुमचे टोटल पर्सेंटेज जर काउंट करायचे म्हटले, तर प्रिव्हियस इयरच्या रिझल्ट नुसार तुम्ही तर फेल आहात, तुम्ही तर बॅकलॉग आहात. मग या बॅकलॉगमुळे तुमचे 100 पैकी पर्सेंटेज भरले फक्त 30% भरले, तुमचे फक्त 30% तुमचे भरलेले, बरोबर आहे, कारण तुम्ही फेल आहात, बरोबर आहे. आता असं नाही होत की 100 पैकी एखाद्याचे 40 असू शकता, एखाद्याचे 60 असू शकता, ठीक आहे. आता 100 पैकी 30, तर मला सांगा की 50 पैकी हे किती असेल, याचे हाफ करा. 30 चे हाफ किती आले आपले 15, म्हणजे बघा हे 50 पैकी 30 आणि हे 50 पैकी 15 यांची ऍडिशन केली जाईल, म्हणजे बघा 30 प्लस 15 हे झाले तुमचे 45%. म्हणजे तुमचा ह्या सेमिस्टरचा जो रिझल्ट असेल तो असेल तुमचा 45%. म्हणजे तुमचा जो फायनल रिझल्ट येईल, फायनल जो रिझल्ट तुमचा लागेल, त्या रिझल्टवर, त्या मार्कशीटवर तुमचे पर्सेंटेज असतील तुमचे 45%. ठीक आहे. तर तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की बॅकलॉग वाल्यांना 50-50 चा रूल कसा अप्लाय होईल ते. आतापर्यंत